भागामध्ये आज दौरा सुरू झाला आहे। होलेवाडी, चिलवडी, शिंपोरा, आता खेडमध्ये आलो, आता वायशेवाडीला जाणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, 200% एवढा पाऊस पडलेला आहे, कधी नव्हे ते पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये मका असेल, त्याचबरोबर डाळिंब असेल, कांदा, द्राक्षे अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। त्यामुळं या सर्व पिकांची सरसकट तातडीने पंचनामे होऊन यांना थेट लवकरात लवकर अनुदान दिलं पाहिजे आणि ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे। आणि म्हणून जे सरकारमध्ये आता आहेत ते गेल्या वर्षी सांगायचे की तातडीने मदत दिली पाहिजे, आता तेच लोक सरकारमध्ये आहेत। मला वाटतं कुठलीही वेळ न दवडता तातडीने शेतकऱ्याला जर मदत केली तरच याच्यातून शेतकरी वाचू शकतो, अशा प्रकारचं चित्र संपूर्ण भागामध्ये आता पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि त्याला सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि जर ही लवकर मदत केली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा प्रकारचं निश्चित स्वरूपामध्ये याकडे लक्ष देण्याच्या संदर्भामध्ये सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो। पाणी करताना पाऊस आहे म्हणा।